हॅलो फ्रेंड्स, फ्लुएंट इंग्रजी बोलण्यासाठी मागच्या 2 व्हिडिओंपासून आपण इंग्रजीतील काही बेसिक्स समजून घेत आहोत. त्यातलाच आजचा हा तिसरा व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय शूड, आय मस्ट आणि आय माईट हे इंग्रजी बोलताना कोणत्या अर्थाने वापरले जाते तेच समजून घेणार आहोत. मागच्या 2 व्हिडिओंमध्ये सुद्धा आपण अशाच प्रकारचे काही बेसिक्स समजून घेतले. ते 2 व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वात आधी आपण आय शूड हे कोणत्या अर्थाने इंग्रजी बोलताना वापरले जाते ते बघणार आहोत. तर इथे बघा, मी इथे लिहिलेलं आहे आय शूड म्हणजेच मी केले पाहिजे. मी केले पाहिजे या अर्थाने मराठी वाक्य जर तुम्ही बोलत असाल तर त्यासाठी त्याची सुरुवात तुम्ही आय शूडने केली पाहिजे. म्हणजेच आय शूड हे मी केले पाहिजे या अर्थाने इंग्रजी बोलताना वापरले जाते. आता त्यासाठी मी इथे आपल्या रोजच्या बोलण्यातील काही मराठी वाक्य घेतलेली आहेत. त्यावरून तुमची ती कन्सेप्ट चांगली क्लिअर होईल. बघा, आता इथे मी फर्स्ट लिहिलेलं आहे मी लवकर उठले पाहिजे. बघा, मी काय केले पाहिजे तर मी लवकर उठले पाहिजे म्हणजे मी काहीतरी केले पाहिजे या अर्थासाठी इथे आय शूडचा वापर करून हे वाक्य आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी काय करायचं असते, आय शूड प्लस आय शूड नंतर तुम्हाला क्रियापदाचे पहिले रूप हे घ्यायचे असते. म्हणजे जे काही वाक्यामध्ये क्रियापद असेल मराठी वाक्यात त्याचे पहिले रूप तुम्हाला घ्यायचे असते. म्हणजेच आय शूड इथे उठणे हे व्हर्ब आहे, क्रियापद आहे. त्याचं फर्स्ट फॉर्म आपण घेणार आहोत V1 फॉर्म. म्हणून आपण इथे घेणार आहोत आय शूड वेकअप. मी उठले पाहिजे लवकर. त्यासाठी आपण घेणार आहोत इंग्रजीमध्ये आपण घेतो अर्ली. म्हणजेच हे वाक्य कसे, आय शूड वेकअप अर्ली, मी लवकर उठले पाहिजे, मी काहीतरी केले पाहिजे या अर्थासाठी आपण इथे आय शूडचा उपयोग केलेला आहे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, मी तिला फोन केला पाहिजे. बघा, मी केला पाहिजे या अर्थासाठी तुम्ही काय वापरणार, मग इथे सुद्धा आय शूड. आय शूड नंतर तुम्हाला घ्यायचं असते क्रियापदाचं पहिले रूप, त्यालाच आपण V1 फॉर्म असं म्हणतो. मग आता फोन करणे यासाठी आपण कॉल हा शब्द वापरतो. आय शूड कॉल, मी फोन केला पाहिजे. कोणाला, तिला. मग त्यासाठी आपण वापरतो हर. आय शूड कॉल हर, मी तिला फोन केला पाहिजे. आता हे जे सेंटेन्स आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, होकारार्थी वाक्य आहे. मग आता जर तुम्हाला हेच नकारार्थी वाक्य जर बोलायचं असलं की मी तिला फोन केला नाही पाहिजे, हे नकारार्थी वाक्य झालं कारण इथे नाही आलेलं आहे. मग हे वाक्य तुम्ही कसं करणार इंग्रजीमध्ये, तर तुम्हाला फक्त एक करायचं आहे की शूड नंतर तुम्हाला फक्त नॉटचा उपयोग करून हे वाक्य मग नकारार्थी बनणार आहे. मग हे वाक्य असं येणार आहे आय शूड नॉट. इतकं सोपं आहे. आय शूड नॉट किंवा तुम्ही याचा कॉन्ट्रॅक्शन फॉर्म किंवा संक्षिप्त रूप घेऊ शकता आय शूडंट असं पण तुम्ही घेऊ शकता. आय शूड नॉट कॉल हर. बघा, अगदी सोपं आहे. फक्त शूडच्या नंतर तुम्हाला इथे नॉटचा उपयोग करायचा आहे. मी तिला फोन केला नाही पाहिजे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, आता क्वेश्चन जर करायचा असला, मी तिला फोन करू का म्हणजे मी हे करू का ते करू का, मी हे केले पाहिजे का याच अर्थाचा हा प्रश्न आहे. मग मी तिला फोन करू का असं जर तुम्हाला विचारायचं असलं तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, फक्त आय शूडची अदलाबदल तुम्हाला करायची आहे. शूड पहिल्यांदा घ्यायचं आणि त्याच्यानंतर आय घ्यायचा, सब्जेक्ट घ्यायचा. म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो कसा येणार आहे, शूड आय. त्यानंतर आपण जसं आय शूड नंतर V1 फॉर्म घेतला तर इथे शूड आय करायचं, शूड आय. त्यानंतर व्हर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचा म्हणजेच V1 फॉर्म घ्यायचा, शूड आय कॉल. बघा, शूड आय कॉल, तिला ऑब्जेक्ट आहे म्हणून ते इथे हर घ्यायचं. शूड आय कॉल हर, मी तिला फोन करू का. अशा प्रकारे मग तुम्ही हे क्वेश्चनसुद्धा शूडचा वापर अशा प्रकारे तुम्ही शूडचा वापर करून मग इथे क्वेश्चनसुद्धा बनवू शकता. त्यानंतर आता नेक्स्ट आहे मी आता जायला पाहिजे. बघा, जायला पाहिजे. मग आता हे जे सेंटेन्स आहे मी हे केलं पाहिजे या अर्थाचंच हे सेंटेन्स आहे. तर हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून त्याचं ट्रान्सलेशन कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. आता नेक्स्ट बघा, आय मस्ट याचा अर्थ काय आहे मराठी, ते कोणत्या अर्थाने इंग्रजीमध्ये वापरले जाते, मी केलेच पाहिजे. आय शूड म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला, मी केले पाहिजे, फक्त केलं पाहिजे. पण इथे आय मस्ट म्हणजेच काय, मी केलेच पाहिजे. म्हणजेच काय, इथे नेसेसिटी दाखवलेली आहे. जसं अत्यंत आवश्यक आहे हे किंवा बंधनकारक आहे किंवा सक्ती केलेली आहे एखाद्या गोष्टीसाठी, त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं असते, आय मस्ट. म्हणजेच काय, शूडपेक्षा मस्टमध्ये जास्त काय असते, सक्ती असते, सक्ती केलेली असते की हे केलं गेलंच पाहिजे. त्यासाठी आय मस्टचा उपयोग हा केला जातो. हे डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवायचा आहे.
आता बघा इथे काय वाक्य घेतलेलं आहे मी त्यासाठी, मी गेलेच पाहिजे. बघा मी गेले पाहिजे म्हणजे यावरून आपल्याला नॉर्मल वाटते, पण मी गेलेच पाहिजे म्हणजे इथे काहीतरी सक्ती आहे तुमच्यासाठी की मी गेलंच पाहिजे. म्हणून त्यावेळेस तुम्हाला कसं दोन्हींचे मिनिंग हे सेम आहे. पण मस्ट हे केव्हा वापरलं जाते की जेव्हा नेसेसिटी असते, म्हणजेच गरज असते, अत्यंत गरजेचं असतं, त्यावेळेला मस्टचा उपयोग तुम्हाला करायचा आहे. याचं स्ट्रक्चरसुद्धा आय मस्ट प्लस V1 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप तुम्हाला घ्यायचं असते. मी गेलेच पाहिजे म्हणजेच आय मस्ट, जाणे यासाठी आपण वापरतो गो. आय मस्ट गो, मी गेलेच पाहिजे. जर तुम्ही मस्टचा उपयोग करून एखादं वाक्य इंग्रजीत बोललात तर त्याचा अर्थ समोरच्याला समजेल की तुम्हाला ते जाणं अत्यंत गरजेचं आहे, सक्तीचं आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आता नेक्स्ट आहे, मी औषध वेळेवर घेतलेच पाहिजे. बघा इथे सुद्धा मी घेतलेच पाहिजे म्हणजे ही सक्तीच आहे. मग आता इथे सुद्धा तुम्ही काय वापरणार, आय मस्ट, क्रियापदाचं पहिलं रूप घेणे म्हणजेच टेक. आय मस्ट टेक, काय घ्यायला पाहिजे, मेडिसिन. मेडिसिन बघा, आय मस्ट टेक मेडिसिन, मी औषध घेतले पाहिजे पण कसं, वेळेवर. म्हणून आपण इथे घेणार आहोत ऑन टाईम. अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे येणार आहे, आय मस्ट टेक मेडिसिन ऑन टाईम. अशा प्रकारे तुम्हाला एखादी गोष्ट करणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे, त्यासाठी तुम्ही आयचा उपयोग करून म्हणजे माझ्यासाठी. आता जसं तुम्हाला दुसऱ्यांना सांगायचं असतं, इथे घेतलेले आहेत मी काही एक्झाम्पल, जसं की तू अभ्यास केलाच पाहिजे. बघा इथे सुद्धा सक्तीच केलेली आहे. मग हे वाक्यसुद्धा कसं येणार, फक्त इथे कर्ता बदलला आहे, सब्जेक्ट बदलला आहे. म्हणजेच इथं काय येणार आहे, आय ऐवजी तू आहे म्हणून यू येणार आहे, म्हणजेच यू मस्ट स्टडी. अशा प्रकारे हे सेंटेन्स अगदी सोपे आहे. तुम्ही जर हे बेसिक समजून घेतले तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे मोठे सेंटेन्स मग इंग्रजीमध्ये बोलू शकाल. नेक्स्ट काय आहे, आता मी इथे सुद्धा सब्जेक्ट चेंज केला आहे, त्यांनी आता थांबलेच पाहिजे. बघा सक्ती आहे इथे, मग त्यांनी म्हणजेच त्यासाठी आपण काय वापरतो, दे. मग इथे सुद्धा दे मस्ट, थांबणे वर्ब आहे त्यासाठी स्टॉप, दे मस्ट स्टॉप, त्यांनी थांबले पाहिजे आता, त्यासाठी आपण वापरणार आहोत नाव. दे मस्ट स्टॉप नाव, त्यांनी आता थांबलेच पाहिजे. अशा प्रकारे मग तुम्ही मस्टचा उपयोग हा इंग्रजी बोलताना करू शकता. आता नेक्स्ट आहे आय माईट. आय माईट कोणत्या अर्थाने इंग्रजी बोलताना वापरले जाते, तर मी कदाचित किंवा कदाचित मी कदाचित डॅश डॅश म्हणजे येणार नाही, मी कदाचित जाणार नाही, कदाचित मी येईल. म्हणजे यामध्ये तुम्हाला काय दिसते, कदाचित या शब्दातच तुम्हाला काय दिसते आहे की संभाव्यता दिसते आहे. म्हणजेच काय की एखादी गोष्ट घडण्याची शक्यताही कमी आहे, त्यावेळेस तुम्ही कशाचा उपयोग करणार, आय माईटचा उपयोग करायचा असतो. म्हणजे 100% तुम्हाला खात्री नसते त्या गोष्टीबद्दल, तेव्हा कशाचा उपयोग करायचा, आय माईटचा. तर आय माईट नंतरसुद्धा तुम्हाला V1 फॉर्मच क्रियापदाचा वापरायचा आहे, लक्षात ठेवायचं. आता बघा त्यासाठी मी इथे काही वाक्य घेतलेली आहेत. मी कदाचित तिथे जाईन, मी तिथे जाईन असं आहे का, नाही. इथे कदाचित म्हणजे शक्यता दाखवलेली नाही आहे, कमी शक्यता दाखवलेली आहे. मग त्यासाठी तुम्हाला काय वापरायचं आहे, आय माईट. म्हणून हे वाक्य कसं येणार आहे, आय माईट. त्यानंतर V1 फॉर्मच घ्यायचा आहे, जाईन म्हणजेच गो, आय माईट गो. मी कदाचित, त्यासाठी आपण काय वापरलं, आय माईट, जाईन गो आणि तिथे देअर. बघा हे लक्षात ठेवायचं, आय माईट गो देअर, मी कदाचित तिथे जाईन. आता नेक्स्ट काय आहे, मी कदाचित तुला नंतर फोन करेन. बघा हे सुद्धा वाक्य कदाचितच आहे, म्हणून आपण इथे सुद्धा काय घेणार आहोत, मी कदाचितसाठी आय माईट. वर्ब फॉर्म घ्यायचा V1 फॉर्म, फोन करेल म्हणजेच आय माईट कॉल यू, तुला फोन करेल, आय माईट कॉल यू. नंतर त्यासाठी आपण घेणार आहोत लेटर. बघा अशा प्रकारे हे सेंटेन्स आहे, आय माईट कॉल यू लेटर, मी कदाचित तुला नंतर फोन करेन. त्यानंतर नेक्स्ट आहे, मी कदाचित उद्या येईल. बघा कन्फर्म नसलं तर आपण म्हणतो जसं मी उद्या येईल असं सांगत नाही, आपण काय म्हणतो, मी कदाचित उद्या येईल, म्हणजे शक्यता कमी आहे, थोडीफार आहे. मग त्यासाठी मी कदाचितसाठी तुम्ही काय वापरणार, आय माईट येणे म्हणजेच कम, V1 फॉर्म वापरायचा, आय माईट कम, मी कदाचित येईन, केव्हा, उद्या, त्यासाठी टुमारो. बघा अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे येणार आहे, मी कदाचित उद्या येईल, आय माईट कम टुमारो.
त्यानंतर आता हे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस झाले. आता निगेटिव्ह पण तुम्ही बोलत असता सेंटेन्सेस. मला कदाचित वेळ मिळणार नाही. बघा, नाही म्हणजेच हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. मग आता इथे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, सोपं आहे. माईट नंतर फक्त नॉटचा उपयोग तुम्हाला इथे करायचा आहे. मला कदाचित म्हणून आय माईट. निगेटिव्ह आहे म्हणून माईट नंतर फक्त काय करायचं आहे, नॉटचा उपयोग तुम्हाला करायचा आहे. आय माईट नॉट गेट. मिळणार म्हणजेच गेट, आणि काय मिळणार नाही तर टाईम, वेळ, म्हणून आपण इथे घेतलेलं आहे. आय माईट नॉट गेट टाईम. मला कदाचित, आय माईट, नाही नॉट, आणि मिळणार म्हणून गेट, आणि वेळ टाईम. बघा, अशा प्रकारे हे सेंटेन्सेस तयार झाले. आय माईट नॉट गेट टाईम. अशा प्रकारे तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही प्रकारचे सेंटेन्सेस हे जे कन्सेप्ट बेसिक्स आहे इंग्रजीमधले ते वापरून तुम्ही तयार करू शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण फ्लुएंट इंग्रजी बोलण्यासाठी जे काही बेसिक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ते समजून घेतले. तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.